लगेचच कोणत्या वेळकडचं न करता त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नव्यानं सज्ज होतील. षटक क्रमांक पहिला दळण्यासाठी आपण पाहतोय ऋतिक. यस, ग्रीन सिग्नल अंपायरचा येताना बाल मिळतोय. विनर वर्सेस विनर. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवे मैदानाच्या बाहेर. पहिलाच बॉल एकदम बाईचा ओव्हर पिच बॉल पाहिला फलंदाजाने. एकदम पाहतोय फलंदाज रियान होते आणि मोह आवरता नाही आला. आणि त्यानंतरला आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती विकेट येताना पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने 11 स्टार चांडवा या टीमने कामगिरी केली होती तिथूनच सुरुवात नव्यानं मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे आणि विविध आपण पाहतोय रिचर्डसन सरांनी देखील आवर्जून उल्लेख केला गेला होता की बॅटरला त्याचा आवडता बॉल तुम्ही डिलिव्हर करा. कारण का कित्येक वेळा पाहतोय तो ज्या वेळेला त्याचा आवडता बॉल तो बॅटर खेळत असतो त्यावेळेला त्याचा मोह आवडता नाही येत. आणि ऋतिकने देखील आपण पाहतोय तेच केलं. पहिला बॉल ओव्हर पिच त्याने डिलिव्हर केला आणि फलंदाजी करत असताना रियानला आपण पाहतोय मोह आवडता नाही आला आणि त्यानंतरला पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्या हाताचे मुसेब आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. डावकुऱ्या हाताचे बॅटर, त्यामुळे फिल्डिंग युनिट मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची लढत. पहिल्याच बॉल वरती विकेट. पिबनचा षटक क्रमांक 1 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. पुढचा बॉल हो, या वेळेला पाहतोय हवेमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहतोय फिल्डर येतील आणि या वेळेला कॅच नाही पकडली गेली. कॅच ड्रॉप आली आहे आणि इथून पुढे 2 धावा. हो, या वेळेला पाहतोय आक्रमण केले, लॉफ्ट केले ऑन साइडला. डावकुरा हाताचा बॅटर मुसेब यांच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. षटकार आलाय. हो, यावेळेला ओव्हर पिच काय स्ट्रोक केलाय. क्लासिकल आपण पाहतोय यावेळेला आउट ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला बीट करायचं होतं तेच केलं आणि इथून पुढे लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक 4-4-4 चौकार. इथून पुढे मागच्या 2 बॉल वरती 10 धावा मुसेब यांनी जमा केल्यात आपल्या टीमसाठी. टीमची धावा संख्या 12. हो, या वेळेला टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा होता. एलिव्हेशन फार आहे या वेळेला. पाहतोय डिस्टन्स तेवढंच कव्हर नाही करू शकला आणि इथून पुढे आपण पाहतोय जो चांगली बॅटिंग करत होता मुसेब त्याला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अझर हे दाखल होताना पाहायला मिळतील. 12 या आकड्यावरती आपण पाहतोय 2 विकेट गेलेत. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. ऋतिक बाउंड ट्रॅक वरती धावा सुद्धा खर्च केल्या. त्याच वेळेला 2 विकेट सुद्धा आपल्या नावावरती केलेत ऋतिक यांनी. अझर नवीन बॅटर. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट करणारा अझरच्या बॅट मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 षटकार.
इथून पुढे पाहतोय बघता बघता षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावपकडती 5 मिनिटे जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. विकेट झाले परंतु धावा सुद्धा खर्च केल्यात ऋतिक या गोलंदाजाने. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तौरिक आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. इथून पुढे आता तौरिक कशा पद्धतीने गोलंदाजी करतील तेही पाहावं लागेल. षटकातील आपण पाहतोय पहिला बॉल व पहिलाच बॉल ऑन साइडला आपण पाहतोय लॉफ्ट केलाय आणि त्यानंतरला आपण पाहतोय तिथून पुढे आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीची कॅच आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते की काय. आणि त्यानंतरला आपण पाहतोय अंपायरचा आपण पाहतोय डिसिजन आपण पाहतो कडे सोपवलं गेले. आणि त्यानंतर आपण एपी लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीची आपण मदत आपण घेणार आहोत जिथे आपण पाहतोय ओ हो यावेळी आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचे एफर्ट्स बार मिळाले आणि इथून पुढे ओ यू टी काय कॅच पकडली आहे. अगदी आपण पाहतोय बॉडी बॅलन्स स्टेबल ठेवला आणि त्यानंतरला आपण पाहतोय इथून पुढे एक चांगल्या पद्धतीची कॅच पकडल्यानंतर फलंदाज इथून पुढे बाद होताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक 3 बाद. तीन विकेट इथून पुढे आपल्याला जाताना पाहायला मिळतात आणि ही खरी विकेट आपण पाहतोय गोलंदाजच्या नावावरती नाही तर फिल्डरच्या नावावरती टाकली पाहिजे. कारण का ते एफर्ट्स आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि हा कॅच पकडली आहे. अगदी असं वाटलं की बाउंड्री लाईनच्या बाहेर जावं अगदी आपण बॉल खेचून आणावा त्या पद्धतीची कॅच मैदानाच्या आतमध्ये पकडली गेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील मोहसिन. पुढचा बॉल ओ या वेळेला आपण पाहतोय जागेवरून खेळण्याचा प्रयत्न मोहसिन यांचा राहिला होता आणि पहिला बॉल पासून आपण पाहतोय बॅट फिरवली गेली होती प्रचंड वेगानं. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय क्रिकेटचं वर्जन हे 2.0 सुरू आहे. अपग्रेड झालाय. पहिला बॉल पासून आक्रमकता हो या वेळेला समोरच्या दिशेने अनस्थिती आहेत लॉंग ऑनला फील्ड करतील तोपर्यंत सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. आणि या सिंगलच्या मधून टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 19 आकड्यावरती. 19 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा होत्या. या वेळेला पाहतोय 19 धावा अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हो या वेळेला लेट कट करण्याचा प्रयत्न इथून पुढे आपण पाहतोय अगदी खेळाडू तिथे होते शॉर्ट पॉइंटला आणि त्यांच्या हातामध्ये बॉल विसवलाय. आणखीन एक विकेट पुढे येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय बा. इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक विकेट आली आणि तौरिक यांच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद कैफ आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथून पुढे नावाप्रमाणे चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी परंतु समोर 11 स्टार चांडवेचा संघ हो यावेळेला आपण पाहतोय दिशा तेवढीशी आपण पाहतोय चांगली नाही आहे. व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. टप्पा पडला अँगल क्रिएट करत असताना तो बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 20 आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ इथून पुढे अजून बाकी असेल. बॅकफुटला आले होते त्यानंतरला आपण पाहतोय जमिनी लगत खेळण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता. सिकंदर एक सेफ हँड म्हणून सिकंदर यांच्याकडे पाहिलं जातं. यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ती कॅच पकडली गेली होती आणि आता सुद्धा आपण पाहतोय फिल्डिंग चांगली राहिली आहे. ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळला असता त्यावेळेला बॅटिंग बॉलिंग तर ठीक आहे परंतु फिल्डिंग युनिटमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागते. या वेळेला पाहतोय धीम्या गतीने चेंज ऑफ द पेस परंतु व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. नियंत्रण स्वतःवरती नाही ठेवू शकले तौरिक आणि त्यामुळे एक्स्ट्राच्या जोडमध्ये धाव खर्च केली जाईल. त्यांची धावसंख्या 22
22 ऑन अ बोर्ड. हो, या वेळेला बॅट स्विंग केले खेळाडू आहेत डीप मध्ये. याही वेळेला पाहतोय फिल्डिंग युनिटचं चांगलं प्रदर्शन सध्याच्या घडीला. 11 स्टार्स आणि या टीमच्या वतीनं बाल मिळतात. आणखीन एक विकेट आली आहे. इथून पुढे धक्का क्रमांक आपण पाहतोय 5वा बा. क्रमांक आपण पाहतोय 6वा बॅटिंग करत असताना झिम्बाब्वे या टीमला सातत्याने विकेट आपण पाहतोय. एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाही आहेत. 6 विकेट इथून पुढे गेल्यात. म्हणजे जो बॅटिंग करणारा संघ जो त्याच्या पहिल्या मॅच मध्ये पाहतोय समोरच्या टीमला ऑल आउट केलेला होता, या वेळेला स्वतःच्या विकेट चालल्यात. हो हो हो, काय बॉल डिलिव्हर केलाय. आणि एक जो ड्रीम बॉल असतो ना कोणत्याही गोलंदाजचा की बेल्ट सोडायला पाहिजे फक्त, आणि तेच बॉल मैदानाच्या आतमध्ये बाल मिळतात गोलंदाजी करत असताना. अनसनच्या माध्यमातून 1 ब्रिंग्स टू धक्का क्रमांक आपण पाहतोय इथून पुढे 7वा मैदानाच्या बाहेर. हॅट्रिकचा बॉल आणि त्यावेळेला पाहतोय कॅचच्या ड्रॉप झाली होती, परंतु एकदम पाहतोय प्रयत्न चांगले होते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कॅच तेवढंच घेणं सोपं नसतं आपले ऍक्शन कंप्लीट केल्यानंतर. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये धाबा आलेत. 2 टीमची धाबा संख्या 24 आकडावरती आपण पाहतोय. 24 धाबा अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. हो, या वेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल पाहायला मिळतोय. वॅकेंट एरिया मधून बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहे. सिंगल तर घेतली, दुसरा हवेचा कॉल दिला आणि डेंजर इनकडे बॅटर. इथून पुढे आपण पाहतोय, परंतु 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेगानं कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आणि इथून पुढे आता विकेट गेल्यानंतर सिंगल डबल सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहेत बॅटिंग करत असताना झिम्बाब्वे या टीमसाठी. टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 26. या वेळेला फुल टॉप बॉल समोरच्या दिशेने ऋतिक आहेत. आणि इथून पुढे आपण पाहतोय चूक नाही करणार. त्यानंतर पाहतोय आणखीन एक विकेट अनसनच्या खात्यामध्ये आणि टीमच्या खात्यामध्ये आपण पाहतोय धक्का क्रमांक 7वा. रिव्ह्यू घेतला पाहतोय वेस्ट साईडच्या वरती हा बॉल आहे की नाही ते इथून पुढे आपण आता चेक करणार आहोत. म्हणजे संपूर्ण टीम आता सज्ज होईल एपी लाईव्ह इव्हेंट्स. चला, नो बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. वेस्ट साईडच्या वरती तो बॉल होता, त्यामुळे इथून पुढे बॅटर सेफ असतील. आणि इथून पुढे नो+1 तशा टोटल 2 धाबा इथून पुढे सोडल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. आणि येणारा पुढचा बॉल हा सुद्धा फ्री हिट स्वरूपाचा असेल.
पुढचा बॉल. ओफिटचा बॉल कुलट टाकला होता, त्याला अक्षरशः गोदून काढले. समोरच्या दिशेने डीप मध्ये आहेत खेळाडू. इथून पुढे आपण पाहतोय जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 29. 29 आकड्यावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी आहे. शेवटचा बॉल तोही आपण पाहतोय समोर. यावेळी आपण पाहतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी. व्हेरी मस्ट निडेड षटकार. आणि बघता बघता षटक क्रमांक आपण पाहतोय 3चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35. 35 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. धावा आल्या तिथून पुढे आता शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी अगदी आपण पाहतोय एक सिनियर खेळाडू जाहिद अंदुले आपण पाहतोय. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतोय उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिलाय. खेळाडू आपण पाहतोय पाठलाग केला, बॉलला अडवलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा हे अर्जित होताना पाहायला मिळतील. शेवटचा आणि अंतिम षटक इथून पुढे आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. जे काही तुम्हाला करायचं ते या ओव्हर मध्ये करावं लागणार आहेत. पहिला पूर्वार्धाचा खेळ. पुन्हा एकदा पाहतोय ते चित्र मैदानाच्या आतमध्ये करायचं होतं बॅटरला, परंतु या वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल. जाहिद अंदुले आपण पाहतोय कित्येक मोठमोठ्या मॅचेस मध्ये आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल आणि फिल्डिंग सुद्धा चांगली करतात. हो या वेळेला ओव्हर पिच ऑन साइडला आपण पाहतोय इथून पुढे आपण पाहतोय ती कॅच पकडली गेली आणि त्यानंतरला आणखीन एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहेत. आणि जाहिद अंदुले यांच्या खात्यामध्ये ही विकेट आपल्याला येताना पाहायला मिळेल. टीमची धावत संख्या धाबकवरती पाहायला मिळते, जाऊन थांबली आहे 37 आकड्यावरती 37. 8 विकेट अद्यापपर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 विकेट इथून बाकी असतील. 37 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. ओ या वेळेला आपण पाहतोय थांबवलं गेलंय आणि त्यानंतरला विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ झालाय. डॉट बॉल. परंतु यानंतरची होणारी मॅच मी टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करेन 2 टीमचे कॅप्टन्स. त्याच ब्रेक थोडं असताना जबत मैदानाच्या आतमध्ये षटकातील पाहतोय पुढचा बॉल. पुन्हा एकदा पाहतोय ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. टप्पा पडलाय. प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतरला आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामधील आपण पाहतोय लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल त्याच्यावरती आपण पाहतोय इथून पुढे आपल्याला विकेट येताना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती विकेट आली. टीमची ही 9वी विकेट असणार आहेत आणि इथून पुढे टीमची धावसंख्या 37. जिंकण्यासाठी येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. तो म्हणजे 11 स्टार चांडवे या टीमला. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. भव्य दिव्य आयोजन आणि एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि जाहिद अंदुले यांच्या माध्यमातून आपण म्हणतो शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च करताना पाहायला मिळाल्या आणि 2 विकेट आपल्या नावावरती केली आहे. आणि अगदी आपण पहा ना, ज्या वेळेला जाहिद अंदुला महत्व गेली कित्येक वर्ष खेळतात आणि खेळता खेळता आपण पाहतोय एकाच टीम मध्ये त्यांचा मुलगा सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. ज्युनियर जाहिद अंदुले अर्थात शोएब आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथून पुढे जसे सेकंड इनिंगला सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत परिवर्तन. या ऐकूयात दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज हर्षजी मुंडे सर. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. एक छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद.
38 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी जाईद बँड यांच्या समवेत सिकंदर. या वेळेला अप्रतिम 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 दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर इकडे सिंगल येईल असं वाटलं होतं पण नाही, डॉट बॉल आहे. डी पॅकचा कव्हरला फटका अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळते आणि 38 धावांचा पाठलाग करत असताना फटका लॉंग ऑफच्या दिशेला सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक दुसरा चौकार. पाठलाग करायचा आहे इथे मात्र 8 धावा आतापर्यंत बनल्या. 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. जायद अंतुल्ले अगदी जुनं ते सोनं नेहमीच आपण म्हणत आलं आणि ते जुनं सोनंच तेव्हा परवडायचं. आता सोनंही खूप महाग झालंय. जुनं क्रिकेट आता बदललंय. नवीन क्रिकेट अगदी फास्ट क्रिकेट चालू झालंय आणि फास्ट आधुनिकतेच्या या दुनियेमध्ये आपण जर पाहिलं तर इकडे मैदानाच्या आतमध्ये जायद अंतुल्ले अनुभवी खेळाडू मैदानावरती चांगले खेळताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती वाईट न वाढतीये. एक अवांतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती येतात. पहिले षटक मार्गाचं असताना गोलंदाज शारिकचा हा बॉल साधावा तिकडे त्यांना पाहायला मिळतं. षटकार त्यांना बघायला मिळालंय. 6 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढताना पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती म्हणजे 38 धावांचा पाठलाग 2 ओव्हर मध्येच होतोय की काय याही वेळेला पाण्यामध्ये टाकला जातोय. धावसंख्या 15. 38 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या 5 बॉल मध्ये. बाहेरचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे वाईटची अपील केली जाईल पण नाही. रिव्ह्यूचा कॉल झाला. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन एपी लाईव्ह इव्हेंट या युट्यूब वाहिनीवरती आपण चेक करणार आहोत. हा बॉल वाईड आहे का? स्पेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतं. बॅटर पहिले स्टफल झाले मग मागे आले आणि त्यानंतर जी लाईन आहे वाईड लाईन त्याच्या थोडासा आतमधून बॉल येताना पाहायला मिळतं. एपी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती सगळं काही तुम्हाला दिसेल. बेस्ट क्वालिटी बेस्ट क्लिअरिटी 3 सेटअपच्या साह्यानं सध्याच्या घडीला संपूर्ण दक्षिण रायगडावरती अधिराज्य गाजवणारी ही युट्यूब वाहिनी राहिली आहे. अर्सलान पल्लवकर, अनस पल्लवकर, अहमद पल्लवकर, पल्लवकर फॅमिली आणि संपूर्ण जे युनायटेड मधले जे त्यांचे समर्थक किंवा सोबतचे जे बंधू मित्र आहेत ते चांगलं कामकाज करतात. सिकंदर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डी पॅकचा कव्हरला फटक्यात चांगला आहे. तिथे मात्र अद्याप आपण जर विचार केला तर एकच जमीत एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 16 धावा धावफलकावरती येतात. या मैदानाच्या अनुषंगाने या 38 धावा खूप साऱ्या कमी आहेत पण एकंदरीत जर गोलंदाजी करत असताना ब्रेक थ्रू मिळवून दिले ना तर ही मॅच बनेल. टीम आपण जर पाहिले तर चिंबावे संघाच्या बाजूनं रिव्हर्स स्वीप उलटा पुलटा
रिव्हर्सचा फटका बघायला मिळाला. क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग सध्याच्या घडीला करत असताना आपण पाहतोय जायद अंतुले. हो यावेळेला तर पल्लू स्कूप अप्रतिम सुपला बॉल फाईन लेगला जाऊन झोपला. इथे मात्र चौकार. धावसंख्या धावफळकावरती आतापर्यंत आपण पाहतो 26 धावा धावफळकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग याही वेळेला. आता पुन्हा फाईन लेगला खेचलाय सणसणीत चौकार. इलेव्हन स्टार या संघाचं वर्चस्व आपण पाहतोय. घरच्या मैदानावरती खेळत असताना घरचा साज अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. 38 बनवायच्या होत्या इथे 30 बनल्यात. पहिल्या 10 बॉलमध्ये 30 बनल्यात. 2 बॉलमध्ये आता फक्त 8 ची गरज आहे. एकंदरीत 14 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे, पण 2 बॉलमध्ये 8 होतील का? पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न एकदा मिळेल तुम्हाला आणि एकदावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 31. शेवटचा बॉल बाकी आहे. 7 धावांची आवश्यकता मॅच चांडवे संघाच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळते, कारण की ओव्हर नंबर आतापर्यंत ही फक्त आणि फक्त दुसरीच आहे. दुसरं षटक मार्ग होताना पाहायला मिळतं. फास्ट क्रिकेट चालू आहे संजय सर. आज आपण पाहिलं तर या संपूर्ण चांडवे गावामध्ये सिकंदर पुढचा बॉल मोठा फटका समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. बॉल लॉंगॉनच्या दिशेला मार्ग सुचताना पाहायला मिळतं. एक चिकी सिंगल. दुपारच्या सत्रामध्ये जेवल्यानंतर चालण्यासाठी जावं तशा पद्धतीच्या धावा धावल्या जातात, कारण की मॅच आपल्या बाजूने आली आहे याची जाणीव टीम 11 स्टार क्रिकेट संघ चांडवे संघाला होताना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. ओ बॉल चांगला पाहायला मिळत. चांगली बॉलिंग यकीनन. खरंच अगदीच आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 32 धावा धावफळकावरती आहेत, पण जाहिद भाई अंतुले यांच्या बॅटमधून एकट्याच्या बॅटमधून 30 धावा आल्यात. एकटेच या मॅचला जिंकवण्याचा प्रयत्न करत असताना एकट्यानं चांगली बॅटिंग केली. सिकंदर 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव बनवली. धावा आल्या नाहीयेत बॅटमधून. मुस्तफलून फुल टॉस फ्लिक करायचं होतं स्क्वेअर लेगला. बॉल मिड विकेटला निघाला. फिल्डर तिकडे आहेत. एकच धाव मात्र मिळेल आणि त्या एकदावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 33 धावा धावफळकावरती येताना पाहायला मिळतील. 33 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. षटकातील चौथा बॉल. ओहो यावेळेला इकडे मात्र फसवलं जात आहे. मॅच संपली नाहीये. 5 धावांची आवश्यकता अजूनही बाकी आहे. आता येणाऱ्या 8 बॉल मध्ये 5 धावांची गरज. 8 चेंडूंनी 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल की काय हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाते तर रंगत वाढेल या सामन्यामध्ये. शेवटचे ओहो इकडे मात्र मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम 11 स्टार क्रिकेट संघ सांडव्याचे सुद्धा मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या हार्दिक 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 शुभेच्छा.